मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या महत्त्वपूर्ण निकालानुसार पात्र याचिकाकर्त्या शिक्षकांना त्यांच्या नियुक्तीच्या दिनांकापासून पदवीधर वेतनश्रेणी लागू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नेमके प्रकरण काय? शासकीय नियमांनुसार उच्च प्राथमिक स्तरावर गणित, विज्ञान, भाषा आणि सामाजिक शास्त्र या विषयांसाठी प्रशिक्षित पदवीधर शिक्षकांची नियुक्ती करणे आवश्यक आहे. मात्र 2016च्या शासन निर्णयातील 1/3च्या अटीमुळे अनेक शिक्षक या वेतनश्रेणीपासून वंचित होते. या अन्यायाविरुद्ध नंदकिशोर सुसर, गजानन बाहेकर आणि इतर 260 शिक्षकांनी नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. न्यायालयाचा निर्णय दिनांक 8 मे 2026 रोजी न्यायालयाने यावर निकाल देताना स्पष्ट केले की विषय शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या सर्व पात्र शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी मिळणे हा त्यांचा हक्क आहे. न्यायालयाने खालील निर्देश दिले आहेत. 1. विषय शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्यांना त्यांच्या नियुक्ती दिनांकापासून किंवा अर्हता प्राप्त केल्याच्या दिनांकापासून वेतनश्रेणी लागू करावी. 2. थकीत वेतनाची फरकाची रक्कम अरियर्स 8 आठवड्यांच्या आत अदा करावी. प्रशासकीय कार्यवाही या निकालाच्या अनुषंगाने बुलढाणा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने प्राथमिक पावले उचलली आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा यांच्या कार्यालयातून दिनांक 14 मे 2026 रोजी शिक्षण संचालक प्राथमिक पुणे यांना या धोरणात्मक निर्णयाबाबत पुढील मार्गदर्शनासाठी आणि अंमलबजावणीसाठी पत्र पाठवण्यात आले आहे. या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून संघर्ष करणाऱ्या विषय शिक्षकांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार असून शिक्षण वर्तुळात या निर्णयाचं स्वागत होत आहे. मित्रांनो, व्हिडिओमधील शासन निर्णय किंवा परिपत्रक आपणास हवे असेल तर कृपया आमचे शासन निर्णय व परिपत्रक हे फेसबुक पेज सबस्क्राईब करा. त्यानंतर सबस्क्राईब केल्याचा स्क्रीनशॉट 7588152456 या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा. आपल्याला हवा असलेला शासन निर्णय किंवा परिपत्रक व्हॉट्सॲपवर पाठवले जाईल. लक्षात ठेवा, शासन निर्णय व परिपत्रक मिळवण्यासाठी फेसबुक पेज सबस्क्राईब करणे आवश्यक आहे.